स्नेहांकित चॅनेलमध्ये मी रोहिणी आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे। बऱ्याच दिवसांनी मी अगदी हा छोटासा व्लॉग आपल्यासाठी घेऊन आलेली आहे। कार्तिकी एकादशी झाली की तुलसी विवाहाला प्रारंभ होतो आणि त्याप्रमाणे मी ही माझ्याकडची तुळस छान नटवली आहे। माझ्याकडे एक फरशीचा तुकडा आहे, त्याच्यामध्ये मी नेहमीच रांगोळी काढत असते आणि गणपतीमध्ये गणपतीची नवरात्रात देवीची अशी रांगोळी काढत असते। अशीच मी फरशी इथे घेऊन बसलेली आहे आणि मला छान तुळशी वृंदावन इथे मी काढायला सुरुवात केलेली आहे। थोडंसं दुसऱ्याचं बघून थोडं मनाचं घालून असं ही मी रांगोळी इथे तयार केलेली आहे। तुम्हाला आवडते का हे नक्की कमेंटमध्ये मला सांगा। आणि अंगणामध्ये आता मी हे डेकोरेशन करायला घेणार आहे। माझ्याकडे आर्टिफिशियल लॉनचे 2 तुकडे होते, ते मी अंगणामध्ये ठेवले। हे 2 विटांचे तुकडे एकमेकांवर ठेवले, त्याच्यावरती माझं तुळशी वृंदावन ठेवलं आणि निळ्या ब्लाऊज पीसच्या कापडाने ती कुंडी छान सजवली आणि त्याच्यावर एक दुसऱ्या रंगाचा ब्लाऊज पीस त्याच्या निर्या घालून एक पदर तयार केला। याच्यामध्ये कुठेही मला पिन लागली नाही, धागा दोरा सुई काहीही लागलेलं नाही आणि माझ्याकडे रांगोळ्या होत्या त्या मी ठेवल्या। इथं एक विठ्ठल रुक्मिणीचं माझ्याकडे मूर्ती होती ती ठेवली। ही माझी फायनली रांगोळी तयार झालेली आहे। मी आता हा लुक तुम्हाला अंगणाचा दाखवते आणि माझी सगळी कशी मांडणी केली आहे ते तुम्हाला ह्याच्यामध्ये दिसेल। तिला छान मंगळसूत्र मोत्याचं दागिना घातलेला आहे, तिला मोगऱ्याचा गजरा असा अडकवलेला आहे। खूप छान, एकदम नव्या नवरीसारखी ती एकदम छान दिसत आहे। आणि हे बघा इथे रांगोळी ठेवली आहे आणि माझ्याकडे असे अँटिक पीस आहेत, काही दिव्यांचे पितळ्याचे, ते पण मी ठेवलेले आहेत। आणायचा त्याचा पण उपयोग होतो आणि ते पण वापरले जातात, बाहेर काढले जातात आणि ही रांगोळीची फरशी कुठंही सहज उचलून आपल्याला ठेवता येते। आणि इथे छान मी पणत्या लावलेल्या आहेत। बाळकृष्ण ठेवला आहे, त्यालासुद्धा छान छोटंसं उपरणं इथे घातलेलं आहे आणि छान पाटावर त्याची मूर्ती विराजमान केलेली आहे। आणि माझी इथं सगळी ही विवाहाची तयारी झाली आहे। ॲक्च्युली हे तुलसी विवाह उद्या करणार आहे, त्याच्यामुळे फराळाचे पदार्थ आणखीन काही गोष्टी आहेत त्या मला अजून ठेवायच्या आहेत, पण ही माझी टेम्पररी पूर्वतयारी ही सगळी झाली ते मी दाखवते। आणि मस्त बागेमध्ये एकदम फ्रेश सगळं हे डेकोरेशन दिसत आहे आणि मलासुद्धा खूप आनंद झाला की आपल्या हातून ही छान क्रिएटिव्हिटी झाली। असंच कुठलीही गोष्ट करताना जर न कंटाळता केली तर आपल्या हिंदू धर्मामध्ये ज्या गोष्टी आहेत त्या आनंदाने स्वीकारल्या तर आपल्यालासुद्धा त्याचा आनंद घेत आपल्याला करता येतो। नाही तर मग ह्यात काय आणि त्यात काय असं जर आपण म्हणत बसलो तर आपल्याकडे काहीच घडणार नाही। त्यामुळं हे अंगणामध्ये त्याच्या अनुषंगाने माझ्या घरामध्ये एक खूप छान पॉझिटिव्हिटी झाली आणि मुख्य म्हणजे माझा वेळ सत्कारणी लागला। हे डेकोरेशन तुम्ही अंगणामधलं इथे बघू शकता आणि तुम्हाला हे आवडलं का नाही हे नक्की तुम्ही मला सांगा। उद्या आता ह्या तुळशीचं लग्न आम्ही लावू, थोडे फराळाचे पदार्थ वगैरे पण करू आणि हे डेकोरेशन खास तुमच्यासाठी। आपल्या हिंदू धर्मातल्या प्रथा श्रद्धेने पुढे आपण हा वारसा नेटाने नेऊया आणि सनातन धर्माचं पावित्र्य राखूया। अशा छोट्या गोष्टींमधून आनंद मिळवूया। माझं चॅनेल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।